तर या निवडणुकी संदर्भातल्या बातम्या आपण जाणूनच घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक मोठी बातमी येतेय। कराडजवळ नाशिकमधील कॉलेजच्या मुलांच्या बसचा अपघात झालेला आहे। सहलीची ही बस होती आणि ती 20 फूट खोल कोसळलेली आहे। बसमध्ये जवळपास 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक देखील आहेत। त्यामुळे जखमींना आता कराडच्या कृष्ण हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे। ही एक मोठी बातमी आत्ताची आपण पाहतोय। सहलीच्या बसला हा अपघात झालेला आहे। जवळपास 20 फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळलेली आहे। कराडजवळ ही घटना घडलेली आहे। नाशिकमधील या कॉलेजचे विद्यार्थी हे या बसमधून प्रवास करत होते आणि त्याच वेळी हा अपघात घडलेला आहे। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांच्याकडून। वैभव, ते मोठा अपघात या ठिकाणी कराड ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होता। हो। सहलीसाठी निघालेले जे विद्यार्थी आहेत 40 ते 50 विद्यार्थ्यांचा अपघात झाला। त्यामध्ये जर बघायला गेलं तर 5 विद्यार्थी हे गंभीर जखमी आहेत, तर किरकोळ 15हून अधिक विद्यार्थी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। हा अत्यंत मोठा अपघात आता सकाळी झाला। त्यानंतर त्यांना कृष्ण हॉस्पिटलमध्ये देखील हलवण्यात आल्याचं पाहायला मिळत होतं। एकंदरीत बघायला गेलं तर पुणे बेंगलोर महामार्गावर रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं होतं। अनेक अपघात या ठिकाणी होत होते। त्यामध्येच आता या जे विद्यार्थी आहेत त्यांचा मोठा अपघात झालाय। नाशिक मधील हे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती मिळत होती। मोठ्या प्रमाणावर जे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पिपळगाव आहे या ठिकाणचे हे विद्यार्थी सहलीला निघालेले होते आणि त्यांचा हा अपघात झालाय। अपघातात बघायला गेलं तर जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरकडनं ती गाडी खाली पुलाच्या इथून गेली आणि तो अपघात झाला। त्यामध्ये आता सुदैवानं अजूनपर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मात्र हा अपघात मोठा असल्यामुळं या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर आता उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। बरं वैभव, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे कोणी अतिशय जखमी झालंय का? या संदर्भात काही माहिती आहे का? आता 4 ते 5 मुलं आहेत ती अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्या उपचार चालू आहेत। मात्र अद्याप कोणताही त्यांना जे कुणी दगाफटका झाला नसल्याचे देखील सांगण्यात येते। त्यामुळे जे डॉक्टरांची टीम आहे त्यांच्या उपचार करताना आपल्याला पाहायला मिळते। पुढील माहिती मिळताच आपण यावर सगळा खुलासा आपण करूया। बरं, नेमका हा अपघात कशामुळे झालेला आहे? म्हणजे या महामार्गाचं काम सुरू असल्याचं दिसतंय, पण नेमका अपघात कशामुळे झालाय? हा अपघात प्राथमिक माहिती मिळाल्यानुसार रस्त्याचं काम मोठ्या संख्येने या कराड जो आहे तिथलं त्या ठिकाणी चालू होतं। पुणे राष्ट्रीय महामार्ग आहे, त्या मार्गावर सर्वच ठिकाणी असे विविध उड्डाणपुलाची कामं चालू आहेत। मात्र याच ठिकाणी ड्रायव्हरकडून ही गाडीचा अंदाज आला नसल्यामुळं तो अपघात झाला असल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे। सहलीचे जे विद्यार्थी होते त्यांना घेऊन जात असताना जो रस्त्याचा बाजू आहे त्या बाजूपासून थेट गाडी ही 40 ते 50 फूट खाली गेली आणि त्याचा अपघात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ही गाडी पूर्ण गाडीचं जर दृश्य आपण पाहिलं तर पूर्ण या गाडीचा चुरा झाल्याचं फ्रंटच्या बाजूचा आपल्याला पाहायला मिळतोय। दृश्यांमध्ये दिसतंय वैभव की गाडी ही खाली कोसळलेली आहे, अतिशय चुराडा झालेला आहे या गाडीचा। भीषण असा हा अपघात आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।